शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशमानंदीवल्लभं। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यातील 22 क्रमांकाचा जो अभंग आहे त्या अभंगाचं संक्षिप्त अर्थचिंतन करणार आहोत। सर्वप्रथम त्या अभंगातील शब्द परिचयाचे व्हावेत आणि शब्द परिचय झाला की मग आपल्याला अर्थ परिचय करणं सोपं होतं आणि अर्थ परिचय झाला की त्या अर्थाप्रमाणे आपण जगावं, त्या अभंगातील सिद्धांताचं अनुसरण आपल्यामध्ये व्हावं आणि या सत्याच्या प्रयोगासाठी असलेला हा मानवी देह ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या सत्याचा साक्षात्कार करून जी जीवनमूल्य जीवनावश्यक सिद्धांत प्रतिपादन केले त्याचा अनुभव बालवयामध्ये आपण घेऊ शकतो। म्हणून विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण त्या अभंगाचं उच्चारण करूया। नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, हरी वीण जन्म तो नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहून वाढ नाम आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे। विद्यार्थी मित्र हो, ह्या अभंगाचा क्रमशः अर्थ पाहत असताना सर्वप्रथम आपण पहिल्या चरणावरती लक्ष केंद्रित करून त्यातील शब्द आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी। ह्या अभंगाच्या मध्ये दुर्लभ हा एक शब्द आहे आणि जवळी हा एक शब्द आहे। क्रियापद आपल्याला अर्थानुसार घ्यावं लागणार आहेत। ह्या चरणाच्या मध्ये ते प्राणी दुर्लभ आणि क्रियापद आपण घेऊया ह्याच अभंगातलं शेवटच्या चरणातलं शेवटचा जे क्रियापद आहे ते आपण खालून अर्थ करण्यासाठी वरती घेऊया। म्हणजे आहे हे क्रियापद जे आहे ते क्रियापद आपण सर्वप्रथम पहिल्या चरणातला अर्थ लावण्यासाठी घेऊया। म्हणजे ते प्राणी दुर्लभ आहे। कोणते प्राणी दुर्लभ आहे? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आहे। इथे प्राणी हा शब्द मनुष्याला उद्देशून वापरलेला आहे। मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे असं समाजशास्त्रामध्ये
व्याख्या केली आहे की मनुष्याला सामाजिक प्राणी असं म्हटलं आहे. प्राणी तरी का म्हटलं असेल तर जीव प्राणधारणे असं म्हटलं आहे. जे प्राण धारण करतात, ज्यांच्यामध्ये प्राणशक्ती आहेत, जे श्वासोच्छवास करतात, अर्थात प्राणधारण करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे आणि प्राणाचं श्वासोच्छवास चालू आहे, असे सगळे जे आहेत ते प्राणीच आहेत. पण इथे प्राणी शब्द जरी उच्चारला असला तरी तिथे आपल्याला आणखी एक शब्द घ्यावा लागेल, मनुष्य प्राणी. कारण हे काव्य आहेत. काव्यामध्ये बऱ्याच गोष्टी अध्यारूत असतात. ह्या भंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते प्राणी दुर्लभ, आणि आहे हा खालून शब्द घेतला. ते प्राणी दुर्लभ आहेत. दुर्लभ आहेत म्हणजे ते प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी दुर्मिळ आहेत. ते रेअर आहेत म्हणजे कमी आहेत. त्यांची संख्या खूप दुर्लभ आहेत प्राप्त होणं, म्हणजे दुर्मिळ आहेत म्हणजे संख्येने खूप कमी आहेत. कोणते प्राणी नाही तर या जगामध्ये मनुष्य प्राण्यांची संख्या तर असंख्य आहेत, मोजता येणार नाहीत. अनेक असंख्य संख्या आहेत प्राण्यांची. पण असे जरी असले तरी त्या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये हे प्राणी मनुष्य प्राणी अत्यंत दुर्लभ आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर उच्च कोटीचे काम करणाऱ्या लोकांची संख्या ही कमीच असते. सगळ्या वर्गामध्ये एकच शिक्षक असतो, सगळ्या देशामध्ये एकच राष्ट्रपती असतो, एकाच देशामध्ये एकच पंतप्रधान असतो, एकाच राज्यामध्ये एक मुख्यमंत्री असतो. म्हणजे तिथे सुद्धा त्या मनुष्याची दुर्लभता सांगितलेली आहे. वर्गामध्ये सुद्धा 35-40 मुलं असतात, पण नंबरमध्ये येणारे कमीच असतात आणि त्यामध्ये सर्वप्रथम येणारा हा एकच असतो. म्हणजेच सर्वोत्कृष्ट स्थितीला प्राप्त होणारे जे कोणी मनुष्य असतात त्यांची संख्या ही कमी असते. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगावं लागलं की असे हे मनुष्य प्राणी दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत, रेअर आहेत. कोणते? नित्य नेम नामी. इथे नामी असं म्हणताना परमात्म्याचं जे नाम आहेत, हरी आहेत, विठ्ठल आहेत, केशव आहेत, नारायण आहेत, असे जे भगवंताचे नाम, ते नाम ही एक साधना आहे. त्याचं अविरतपणे उच्चारण काल आपण पाहिलं आहे. त्या हरीच्या नामाचं उच्चारण करणारे प्राणी सुद्धा दुर्लभच आहेत, जाणीवपूर्वक. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. तिथे सुद्धा त्या नामाचं महत्त्व जाणून त्याचं उच्चारण करणारे प्राणी दुर्लभ आहेत, मनुष्य प्राणी, असाही उल्लेख मागे आला. पण इथे एक गोष्ट सांगितली आहे, जे नाम अखंड घेतात, नित्य घेतात, म्हणजे अखंड कंटिन्युअसली, आणि अखंड नाम घेणं हाच ज्यांच्या जीवनामध्ये नियम आहे. अर्थात भगवंताच्या नामाविषयी अखंड नेम आहेत, नित्य नेम.
नित्य म्हणजे कायम, सतत, अखंड, अविरत असा नित्य शब्दाचा अर्थ आहे. आणि नियम हा त्यांच्या जीवनामध्ये एक विशिष्ट पद्धतीने जाणीवपूर्वक केलेला त्यांच्या आयुष्यातला एक नियम आहेत, एक रूल आहेत. त्यांच्या जीवनाचा एक लॉज त्यांनी तयार केलेला आहे. नित्य नेम हा ज्यांच्या जीवनामध्ये नामाच्या बद्दल आहेत, म्हणजे जे नित्य नेमाने अखंड नामस्मरण करतात असे जे कोणी मनुष्य प्राणी आहेत त्यांची संख्या ही कमी आहेत, म्हणून दुर्मिळ आहेत. विद्यार्थी मित्र हो, कोणतीही साधना करायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. एक, दीर्घकाल एखादी साधना व्हायला पाहिजे. म्हणजे सातत्याने दीर्घकालापर्यंत ती साधना घडणं आवश्यक आहे, दीर्घकाल. आणि दुसरी आहे निरंतर, म्हणजे दीर्घकाल करताना त्या कालामध्ये रिक्तता नको आहे, सतत पाहिजे, ते सतत अभ्यास पाहिजे. मग तो अभ्यास गाण्याचा असेल, तबल्याचा असेल, नृत्याचा असेल किंवा एखाद्याचा विषयाचा असेल, तो सातत्यपूर्वक पाहिजे. किंवा प्राणायामाचा, ध्यानाचा, असा कोणताही जरी विषय असला तो नेहमी सातत्यपूर्वक जर केला गेला तर त्याचे संस्कार आपल्या शरीरावरती पडत असतात. तुम्ही रोज झोपण्याची वेळ सुद्धा निश्चित केली की त्याच वेळेस झोप येईल आणि त्याच वेळेस जाग सुद्धा येईल. तुम्हाला घड्याळ लावण्याची गरज भासणार नाही. फक्त झोपण्याच्या अगोदर विचार करायचा, मनाला एक सूचना द्यायची की मला 4 वाजता उठायचं आहे. तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा बरोबर 4 वाजलेले असतील. म्हणजे ह्या शरीराला आपण जशी सवय लावू तशी लागत असते. वर्गात बसताना सुद्धा एका जागेवर सातत्याने बसलं की नकळत दुसऱ्या दिवशी येताना तिथेच पाय आपले थांबतात. आपण तिथे आपलं पुस्तकं ठेवत असतो. म्हणजे आपली बसण्याची सवय, मित्राची सवय ही शरीराला लावली तर बरोबर शरीर हे त्याच वेळेस दुसऱ्या वेळेस तशी कृती करायला स्वतःहून तयार होतं. अशी शरीर रचनेतली एक नियमावली आहेत. तुम्ही कोणताही नेम करून पहा. मग असं जर आहे तर मग नित्य नेमाने ईश्वराचं नामचिंतन करणारे मनुष्य अत्यंत दुर्लभ आहेत. पण सातत्याने एखादी गोष्ट कशी काय करता येईल? सातत्याने आपण जेवण करत नाही, सातत्याने आपण गाडी चालवत नाही, सातत्याने आपण ठिकाणी बसू शकत नाही. पण सातत्याने हे ईश्वराचं नाम कसं काय होईल? तर काल मी तुम्हाला सांगितलं, नाम साधना एक प्रकारचं विज्ञान आहेत, ज्याचं महत्त्व आपल्याला पटलेलं असतं. आपण त्याच्यावरती प्रेम करतो, ती गोष्ट आपल्याला आवडते. आणि जी गोष्ट आवडते, ज्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं, ज्या गोष्टीवरती आपण प्रेम करतो, ज्याच्या संबंधाने आतून आपली एक लालसा असते, त्याचं चिंतन, त्याची आठवण सातत्याने आपल्याकडनं घडत असते. त्याचं नाव जरी नाही घेतलं तरी मनातून मात्र त्याचा ध्यास असतो. आईला आपल्या मुलाचा ध्यास असतो, एका मित्राला दुसऱ्या मित्राचा ध्यास असतो, भक्ताला भगवंताचा ध्यास असतो. आणि ज्यांना जीवनात खूप मोठं व्हायचं आहे, ज्यांनी आपल्या जीवनातलं ध्येय निश्चित केलं आहे, विद्यार्थी मित्र, ते सुद्धा रात्रंदिवस त्या ध्येयाच्या विषयी चिंतन करतात. जे प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्याची ज्यांना इच्छा आहे, जे UPSC MPSCच्या परीक्षा देतात, जे प्राध्यापक होण्यासाठी सेट नेटच्या परीक्षा देतात,
त्यांना सातत्याने तो ध्यास घ्यावा लागतो. तेव्हा त्यांच्या मनामध्ये आतून तोच सारखा विचार चालू असतो. एखादा प्रसिद्ध गायक गाताना स्टेजवरती जरी आपल्याला दिसला, पण त्याचं गाणं सुप्त रूपाने सातत्याने आतून सारखं चालूच असतं. त्याच्या मनात, त्याच्या बुद्धीत, त्याच्या चिंतनात. तसं त्या ईश्वराच्या नामाच्या विषयी प्रेम जडलं तर ते नाम ज्याचं आहे ते नामी त्या ईश्वराच्या विषयी प्रेम जडतं. आणि आपण व्यवहारात सगळे काम करत असताना त्याचं अनुसंधान हे सातत्याने मनामध्ये होऊ शकतं. बुद्धीमध्ये महात्म्याच्या रूपाने, मोठेपणाच्या रूपाने होऊ शकतं. चित्तामध्ये चिंतनाच्या रूपाने होऊ शकतं. मनामध्ये संकल्पाच्या रूपाने होऊ शकतं. आणि इंद्रियांच्या मध्ये सुद्धा सवयीनुसार सारखं चालत राहतं. मग एरवी लोक त्या ईश्वराचं नाम घेत नाही का? तर घेतात, पण काही इच्छेनुसार घेतात, काही सवडीनुसार घेतात, काही विशिष्ट अंतःकरणामध्ये कामना ठेवून घेतात. अशांची संख्या खूप आहे, पण निरपेक्ष पद्धतीने करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, एर बहुत जोडती किरटी, जयांचे भजने भोगासाठी, ती आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. अंतःकरणामध्ये काहीतरी अभिलाषा ठेवून करणारे लोक तर पुष्कळ आहेत, पण सातत्यपूर्वक एखादी गोष्ट केली तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवरती होतो. म्हणून या चरणातून एकच गोष्ट घ्यायची आहे आपण, की भगवंत देखील म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नित्यनेमाने त्या परमात्म्याचं नामचिंतन अखंड अव्याहतपणे होत राहतं. ज्याच्याविषयी प्रेम असेल, कुतूहल असेल, ते होत राहतं. पण अशी प्राणी दुर्लभ आहेत. पण दुर्लभ जरी असले, पण ती दुर्लभता प्राप्त करून ज्यांनी घेतली आहे त्यांना रिझल्ट देखील तेवढेच चांगले भेटतात. त्याचे परिणाम देखील चांगले त्यांना अनुभवायला येतात. मग जे प्राणी नित्यनेमानं अखंड ईश्वराचं चिंतन करतात ते दुर्लभ आहेत. मग त्यांना काय प्राप्त होतं? तर लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पुन्हा आपल्याला ते क्रियापद खालचं घ्यावं लागेल, आहे किंवा राहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी राहे. तया हा शब्द आलेला आहे, तर मग जया नित्यनेम ते प्राणी दुर्लभ, आणि तया जवळी त्या नामधारकाच्या जवळ, त्या भक्ताच्या जवळ, त्या व्यक्तीच्या जवळ, त्या जीवाच्या जवळ किंवा त्या मनुष्य प्राण्याच्या जवळी म्हणजे सानिध्यामध्ये काय आहे? लक्ष्मी वल्लभ. इथे परमात्म्याचा उल्लेख एक वेगळ्या नावाने केला आहे. वल्लभ शब्दाचा अर्थ होतो पती किंवा प्रिय. हा परमात्मा प्रिय कोणाचा आहे? लक्ष्मी वल्लभ. लक्ष्मीचा वल्लभ, लक्ष्मीचा पती, लक्ष्मीचा प्रिय असणारा जो परमात्मा, तो परमात्मा त्या नामधारकाच्या जीवनामध्ये, त्याच्या जाणीवेमध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या अनुभूतीमध्ये, त्याचं जे फिलिंग ऑफ अवेअरनेस आहे त्यामध्ये त्याला सातत असा बोध, अशी जाणीव होते की परमात्मा माझ्या जवळ आहे. पण कसा आहे तो? लक्ष्मी वल्लभ आहेत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळेल की मनुष्य सगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करतो ते कशासाठी? सगळे लोक नोकरी करतात कशासाठी? की आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे खूप पैसा असावा. आणि पैसा, श्रीमंती, आर्थिक सुबत्ता यालाच लक्ष्मी असं म्हटलं आहे. आणि म्हणून त्या संपत्तीच्यासाठी सगळे प्रयत्न करतात.
आणि लक्ष्मी आपल्या पुराणांच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं, देव आणि दानवांनी जे समुद्र मंथन केलं त्यातून 14 रत्न बाहेर पडले. त्या 14 रत्नांच्या पैकी समुद्रातून आलेली ही लक्ष्मी आहेत. इतकी सुंदर सामुद्रिक लक्षणांनी सर्वसंपन्न सगळ्या देव दानवांना वाटलं इतकी सुंदर आहे तर ती आपली व्हावीत. अशीच मानसिकता अजूनही वर्तमान काळामध्ये सगळ्याच जीवांच्या मध्ये असते. एखादी चांगली गोष्ट दिसली त्यांना वाटतं ती आपली व्हावी. मग सगळ्यांना असं वाटलं की लक्ष्मी जी आहे ती आपल्याला हवी आहे, म्हणून ती लक्ष्मी आपल्याला हवी आहेत म्हणून सगळे लोक अजूनही किती रात्रंदिवस प्रयत्न करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं बघा हरिपाठामध्ये, सायास करसी प्रपंच दिननिसी. रात्रंदिवस सायास करून प्रयत्न करतो संसारामध्ये. कशासाठी? लक्ष्मी मिळावी त्यासाठी. पण लक्ष्मी अतिशय चंचल आहेत, ती कोणत्याही एका ठिकाणी राहत नाही. म्हणून 14 रत्नांच्या पैकी असणारी लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर आली तेव्हा सगळ्यांनी अपेक्षा केली की ही मला आपली व्हावी लक्ष्मी. पण सगळ्यांच्या मध्ये काही ना काही उणीवा, काही ना काही दोष, काही ना काही कमी आहेत असं लक्ष्मीने परीक्षण करून सर्वांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि भगवान श्री विष्णू जो आहे त्याच्या गळ्यामध्ये तिने स्वयंवराची माला परिधान केली आणि ती लक्ष्मी परमात्म्याच्या जवळ, विष्णूच्या जवळ ती स्थिरावली. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केला आहे. अशी लक्ष्मी आणि तिचा पती भगवान परमात्मा असे दोघं सुद्धा त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सातत्याने येतात. त्याच्या जीवनामध्ये परमात्माही आहे आणि देव आहे आणि लक्ष्मी दोन्हीही सुद्धा अशा नित्य नियमाने ईश्वराचं नाम घेणारा जो दुर्लभ मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी सहित परमात्मा आणि परमात्मा सहित लक्ष्मी असे दोघेही त्याच्या जीवनामध्ये त्याला मदत करतात, त्याला सहाय्य करतात, त्याला संकटाच्या काळामध्ये त्याच्या पाठी पुढे मागे उभे राहतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असा नित्य नेमाने नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीची दुर्लभता सांगून ईश्वर लक्ष्मी सहित त्याच्याजवळ कसा राहतो याचा विचार सांगितला. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी असा या पहिल्या चरणाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता दुसरं चरण पहा. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. चारी मुक्ती भुक्ती त्याच्या घरी. कोणाच्या? ज्याच्या मुखाद्वारी नारायण हरी असं सारखं उच्चारण आहेत. मित्र हो, तुम्हाला असं वाटेल की हे पुन्हा पुन्हा नारायण हरी 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 असं उच्चारण पुन्हा पुन्हा का येतं? याचं कारण की ते ईश्वराचं नाम हे सगळ्या शास्त्रांचं सार आहे. म्हणून त्याचं स्मरण सगळ्या धर्मांच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. कोणताही जरी आपण धर्म पाहिला तर त्यामध्ये हातामध्ये माळ घेऊन काही महात्मे, काही ते धर्माचे आचार्य ते ईश्वराचं चिंतन करतात. आणि म्हणून इथे तुम्ही नारायण म्हणा, हरी म्हणा, केशव म्हणा, विठ्ठल म्हणा, अशा अनेक त्या परमात्म्याचे नाव आहे. आणि विष्णू सहस्रनाम गीतेच्या शेवटी आलेलं आहेत बघा. आणि त्यावरती शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. त्या 1000 नामाच्या वरती 1000 नावाचे त्यांनी अर्थ लिहिले आहेत. त्यामध्ये नारायण आहेत, नारायण हरी आहेत,
त्यामध्ये हरी शब्दाचा अर्थ केला आहे पापम हरती इति हरी. मनुष्यांच्या पापाचं हरण करतो तो हरी. आणि या नर म्हणजे मनुष्य, त्यांचं अयनस्थान, राहण्याचं ठिकाण म्हणजे हा नारायण आहेत. म्हणून सर्व प्राणी मात्रांचं उत्पत्ती स्थान कोण असेल तर नारायण आहे. ही गोष्ट हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नारायण नाव न घेता सांगितली. कुठेपर्यंत? जेथोनी चराचर कोण? हरी. जेथून चरसृष्टीची आणि आचरसृष्टीची निर्मिती होते, अर्थात या सगळ्या सृष्टीची निर्मिती जिथून होते त्याला, त्या तत्वाला हरी म्हणतात, त्या तत्वाला नारायण म्हणतात. असं नारायण हरी असं वाणीने उच्चारण, मनाने संकल्प, चित्ताने चिंतन, बुद्धीने निश्चय ह्या स्वरूपामध्ये होत असताना अंतःकरणातून प्रेम, श्रद्धा, विश्वास, सातत्य, तादात्म्य असं करून जर एखादा भगवत भक्ती करत असेल सगुण परमात्म्याची, तर त्याचाही परिणाम सांगितला. त्याच्या घरी भुक्ती आणि त्याच्या घरी चारी मुक्ती. भुक्ती शब्दाचा अर्थ हे लोकातलं सगळं ऐश्वर्य. भुक्ती म्हणजेच वरती सांगितली लक्ष्मी म्हणजेच भुक्ती. म्हणजे त्याचं ऐश्वर्य संपन्नता ही कशाने? सद्गुणांची ऐश्वर्य संपन्नता. भौतिक सुबत्ता अर्थात त्याला ऐहिक जीवन सुद्धा आनंददायी होतं. आणि त्याचप्रमाणे त्याच्या घरी चारी मुक्ती. आता विद्यार्थी मित्र हो, आपण पहिला अभंग पाहिला, तेने मुक्ती चारी साधी एल्या. त्याने त्या नामस्मरणाच्या जोरावरती त्या नामस्मरणाच्या द्वारे चारही मुक्ती त्याने प्राप्त करून घेतल्या असा उल्लेख आपण पहिल्या अभंगामध्ये पाहिला आहे. पण आता इथे शब्दांचा प्रयोग कसा आहे पहा. जो नित्य नेमाने त्या नामाचं सतत अनुसंधान करतो असे प्राणी ह्या जगामध्ये खूप दुर्लभ आणि दुर्मिळ आहेत. त्यांच्या घरी लक्ष्मी सहित वल्लभ राहतो आणि त्याच्या घरी भुक्ती ऐश्वर्य संपन्नता असते. आणि एवढंच काय, त्यांच्या घरी चारही मुक्ती. आता मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला कुठे जावं लागत नाही. ती सलोकता, समीपता, स्वरूपता ही मुक्ती त्याच्या घरी त्या लोकांमध्ये राहतो, त्या लोकांमध्ये जाऊन राहणं याला सलोकता म्हणतात. पण आता परमात्माच लक्ष्मी सहित वल्लभ त्याच्या घरी आल्यामुळे सलोकता मुक्ती प्राप्त झाली. आणि तो परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये विशेष रूपाने प्रगट होत असल्यामुळे तो परमात्मा त्याच्या अंतःकरणात सतत आहे असा त्याला अनुभव असतो, विश्वास असतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्वा घटी राम देहादेही एक, किंवा एक हारी आत्मा जीव शिव समा. असा जो परमात्मा आहे त्याची ठिकाणी असल्यामुळे समीपता पण मुक्तीला प्राप्त झाली, समीपता प्राप्त झाली. आणि यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे षडगुण ऐश्वर्य आहे. परमात्मा त्या भक्ताला षडगुण ऐश्वर्य देतात. म्हणून जसे भगवंताचे गुण तसेच याचे गुण. म्हणून भगवंताच्या रूपासारखं याला रूप प्राप्त होतं. म्हणजे स्वरूपता मुक्ती, स्वरूपता, त्या परमात्म्यासारखं रूप प्राप्त होणं, गुण प्राप्त होणं ही स्वरूपता आहे. आणि तत्वाचा जर विचार केला तर तो स्वतःला आता देह न समजता
बुद्धी न समजता, मन न समजता स्वतःला चैतन्य समजतो, आत्मा समजतो, ईश्वर समजतो तत्वतः. आणि म्हणून सायुज्य मुक्ती पण त्याच्या घरी आली. आता बघा, तो स्वतः असा इतका भाग्यवान असतो की सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि लक्ष्मी आणि स्वतः परमात्मा त्याच्या जीवनामध्ये येतात. इतकं मोठं सर्वोच्च कोटीची स्थिती, भाग्य, लाभ त्याला प्राप्त होतो. म्हणून अशी माणसंही दुर्मिळ आणि दुर्लभ, आणि त्यात त्यांना प्राप्त होणारं फळ सुद्धा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ असतं. मोठे बना, तुम्हाला सर्वोत्कृष्ट अशा सुविधा भेटतील. तुम्ही जर कर्मधर्म संयोगाने राष्ट्रपती जर बनलात तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये तुमच्या ताब्यात किती घोडे, किती सेवक, किती लोक राहतील, किती सुविधा तुम्हाला दिल्या जातील. म्हणून निष्क्रिय बनून छोटं राहू नका. संतांनी सक्रिय बनवलं आहे, प्रयत्नवादी बनवलं आहे, आशावादी बनवलं आहे. उन्नत करण्याची, आतून बाहेरून विकास करण्याचे सूत्र आपल्याला ह्या हरिपाठामध्ये प्राप्त होत आहेत. आणि म्हणून त्याच्या घरी चाही मुक्ती, त्याच्या घरी भुक्ती, जो नारायण हरी असं म्हणतो. आणि हे प्राप्त करून घेण्यासाठी केवळ आणि केवळ मनुष्य ध्येयच आहेत. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती असं म्हटलं आहे. जसं काही गोष्टी त्याच देहामध्ये करता येतात. आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी सगळ्या देहात करता येतात. म्हणजे मनुष्य इतर प्राण्यामध्ये सुद्धा खाता येतं, झोपता येतं, निद्रा घेता येते. कुत्रे मांजरं सुद्धा त्यांच्यासारखी कुत्रे मांजरं निर्माण करतात. ही निर्मिती आहे ती त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये समान आहे. पण मानवी देहामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घेता येते ती फक्त ह्या देहातच घेता येते. ह्याच देहाने आपल्याला इंद्र, चंद्र, महेंद्र होता येतं. याच देहाने आपल्याला एक उच्च अधिकारी बनता येतं. याच देहाने आपल्याला या जगातलं सर्वोच्च पद प्राप्त करता येतं. मानवी देहाने सगळं काही करता येतं. प्रयत्न केला तर वरती जाता येतं, उच्च स्थितीला जाता येतं. निष्क्रिय आणि विरुद्ध गोष्टी केल्या तर अधोगतीला जाता येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आवर्जून एक गोष्ट सांगतात, ज्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळाला तो म्हणजे भगवत प्राप्ती. त्याची जाणीव, मी चैतन्य स्वरूप आहे, मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, या सगळ्यांचा साक्षी मी परमात्मा, हरिरूप माझा खरं स्वरूप आहे. पण मनुष्य जन्माला येऊनही जर हरीच्या प्राप्तीच्या शिवाय त्याचं जगणं असेल तर त्या जगण्याला काय म्हणावं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिविन जन्म. त्याला जन्म प्राप्त झालेला आहे. तो तुमच्या आमच्यासारखा दिसतो आहे, पण त्याने त्याच्या जीवनामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घेतली नाही, ईश्वराचा बोध करून घेतला नाही. प्रल्हादानी तुमच्या वयामध्येच नारदांसारखा गुरु करून ईश्वराची प्राप्ती करून घेतली. ध्रुव बाळाने, तोही लहानच होता, त्याने सुद्धा नारदाच्या साहाय्याने ईश्वराची प्राप्ती करून घेतली. पण माणसं जर ईश्वर प्राप्ती करून घेत नसेल आणि मानवी जन्म त्यांना प्राप्त झाला असेल तर त्या जन्माला काय करायचं नुसतं? ज्याच्यासाठी मिळाला ते जर केलं नसेल तर तो जन्म नाही म्हटले, तो नरकची पै जाणा. तो जन्म नरकच आहे. अर्थात त्या देहाच्या द्वारे ध्येय प्राप्त करून घेतलं नाही तर त्या देहाचा त्याने सत्यानाश केला. उत्तम साधन मिळून त्याचा त्याने दुरुपयोग केला. दुरुपयोग केला म्हणजेच उपनिषदाने सांगितलं, इह चेद वेदी यत सत्यमस्ति न चेदी हा वेदीन महती विनष्टी. तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली वेदातली. तो जन्म आहे का म्हटले? ज्या जन्मामध्ये ईश्वराची भक्ती नाही, नामस्मरण नाही, त्याचा साक्षात्कार नाही, ध्यान नाही आणि
केवळ खायचं, झोपायचं, प्रजासंतती निर्माण करायची, हे तर गाढव, कुत्रे, मांजरही करतात, पण ईश्वर प्राप्ती करून घेतली नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणा प्लीज ओ माय डिअर, अंडरस्टँड धिस. ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या, समजून घ्या. तो जन्म नाहीच, तो जन्म नरकाची. तो जन्मच हा क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे, ज्यामध्ये काम, क्रोध, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्षा, लालसा, जगाला फसवायचं आणि स्वतःलाही फसवायचं असा जन्म घेऊन करत असेल तर नरकची आहे ना. आणि एवढंच नाही, हा देह संपल्यानंतर त्याचा समाचार घेण्यासाठी कोण येत असेल? यमाचा पाहुणा प्राणी होय. आता हा प्राणी ज्याला हरीचा जन्म घेऊन हरीची प्राप्ती झाली नाही, तर इथेही नरक आणि मृत्यूनंतर सुद्धा यमाचा तो पाहुणा बनतो. यमाचा पाहुणा बनतो म्हणजे यम त्याला पुन्हा या सूक्ष्म देहाच्या द्वारे त्याला अनेक दुष्कर्माचं फळ म्हणून त्याला यातना, क्लेश देतात. एका बाजूला चारी मुक्ती त्याच्या घरी येतात आणि भुक्ती, ऐश्वर्य प्राप्त होतं ह्याच मानवी देहात. पण एवढा मानवी देह प्राप्त करून ही साधना करून घेतली नाही, तर त्या जन्माला काही जन्म म्हणावं? म्हटले तो नरकच आहे. इथे असतानाही, मृत्यू पूर्वी सुद्धा आणि मृत्यूनंतरही तो जीवन नरकमयच आहे ना. एवढं नामाचं महत्व सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीच माझ्या गुरूंना विचारलं, एवढं नामाचं महत्व आहे का हो? ज्ञानदेव निवृत्तीसी चाड पुसे. इथे चाड शब्दाचा अर्थ आहे आवड. निवृत्तीनाथ महाराज हे गुरु आहेत, ज्ञानेश्वर महाराज हे शिष्य आहेत. आपल्या मनातले काही इच्छा असेल, शंका असेल, जिज्ञासा असेल तर आपल्या गुरूंना विचारावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या पुसे म्हणजे विचारा नाही, निवृत्तीसी पुसे. निवृत्तीनाथ महाराजांना पुसतात म्हणजे विचारतात. कोण? ज्ञानदेव. ज्ञानदेव निवृत्तीसी चाड पुसे. तुमच्या अंतःकरणामध्ये या नामाची एवढी आवड, एवढं महात्म्य, एवढा गौरव कसा काय निर्माण झाला? तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना उत्तर दिलं की गगनाहुनी वाड नाम आहे. भगवंताचं जे नाव आहे ना, हरीचं नाम जे आहे ते गगनाहुनी, आकाशाहून सुद्धा कसं आहे? वाड म्हणजे मोठं आहे, व्यापक आहे. पृथ्वी मोठी आहे, पृथ्वीपेक्षा पाणी मोठं जास्त आहे. पृथ्वी, आप, तेज त्यापेक्षा मोठं आणि व्यापक आहे. अग्नीपेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश आणि आकाशापेक्षाही भगवंताचं नाव हे मोठं आणि व्यापक आहे. जर आकाशामध्ये चारही भूत समाविष्ट होत असेल तर भगवंताचं नाव आकाशापेक्षाही मोठं आहे. कारण आकाशाचा गुण हा शब्द आहे आणि आकाशापेक्षा शब्द हा व्यापक आहे. आपण मागे अर्थ पाहिला. एवढं मोठं भगवंताचं नाम आकाशापेक्षाही मोठं आहे, ते तुम्ही घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष करा. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शेष विचार नंतर.